असं जर तेलकट डाग आपल्या घडावर राहिलं तर आपली केळी एक्सपोर्टला जाणार नाही. हे तेलकट डाग कशामुळे येतात याची कारण काय हे व्हिडिओमध्ये आपण पुढे पाहणार आहोत. आपल्या बागेवर सुद्धा असं प्रॉब्लेम असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व ही रील सर्व मित्रांना पाठवा. घडावर पडणारे हे डाग मित्रांनो सतत पडणाऱ्या पावसामुळे येत आहेत. त्याच्यामुळे वेळोवेळी घडावरती फवारणी घेत चला. जर हे डाग वाढत गेले तर केळी आपली व्यापारी घेणार नाहीत, आपला माल एक्सपोर्टला जाणार नाही. 1 महिन्यात आपली केळी हार्वेस्टिंगला येईल. सध्या आपण माल फुगवण्यासाठी औषधं सोडत आहोत. तुम्हाला बाग कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. आपण घडाला जास्तीत जास्त 10 आणि कमीत कमी 9 फाने ठेवलेले आहेत. सध्या बॉक्स पॅकिंगला आमच्याकडे 17-18 रुपये रेट चालू आहे. तुमच्या भागात किती रेट चालू आहे मला नक्की कळवा. घडावरील तेलकट डागासाठी सर्वात बेस्ट औषध BSF कंपनीचं मिरगॉन. याचं प्रमाण किती घ्यायचं मी व्हिडिओच्या वरती तुम्हाला त्याचं प्रमाण सांगेल. त्यात मी स्ट्रेप्टोच्या 3 पुढे मिसळणार आहेत. आपल्या बागेला किती पंप लागतात यानुसार प्रमाण ठरवा. मी तुम्हाला प्रमाण व्हिडिओच्या वरती देईल. आणि शेवट मी हे टाकलंय डिसीज 100. मच्छरच्या बागेत आपल्या जास्त असेल तर तुम्ही पण डिसीज 100चा वापर करू शकता आणि आता नुसता मिरगॉनची फवारणी केली तरी जमेल. मी सध्या घडावर 6 दिवसांनी स्प्रे घेत आहे. आपण घडावर किती दिवसांनी स्प्रे घेता हे मला नक्की कळवा. घडावर स्प्रे मारताना मित्रांनो अगदी घडावरती फक्त क्षार ओढले पाहिजेत एवढा स्प्रे घडावरती घ्या. जास्त औषध घडावरती झालं तर त्याचे पण डाग घडावरती पडू शकतात. दिलेला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा. धन्यवाद.